महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 2 मासेमारी नौकांवर 17 तारखेला आणि 18 तारखेला रात्री मत्स्य विभागाकडून कारवाई करण्यात आली। गस्ती नौकाद्वारे कारवाई करण्यात आली। जगन्नाथ माया कोळी राहणार पनवेल यांच्या मालकीच्या साई गणेश क्रमांक IND-MS 7 MM 13-18 ही नौका 17 तारखेला खदेरीच्या समुद्रात रात्री 9:30 वाजता ते 10च्या दरम्यान अनधिकृत एलईडी पद्धतीने मासेमारी करत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकाद्वारे पकडण्यात आली। तसेच 17 तारखेला रात्री 11 वाजता अलिबाग समोरील समुद्रात 12 वाजता मासेमारी करत असताना यशवंत गणपत नाखवा राहणार अलिबाग यांच्या मालकीची हेरंब कृपा IND-MS 3 MM 4194 ही नौका अनधिकृतपणे एलईडी पद्धतीने मासेमारी करत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली। त्याचबरोबर 18 तारखेला 6 वाजता प्रकाश पाटील राहणार उरण रायगड यांची मासेमारी नौका श्री समर्थ कृपा IND-MS 7 MM 3627 या नौकेची विभागाच्या गस्ती नौकेवरून तपासणी केली असता सदर नौकेत 4000 वॅटचे अंडर वॉटर एलईडीचे लाईट्सचे 4 नग, 3000 वॅटचे अंडर वॉटर एलईडी लाईटचे 3 नग, 2500 वॅटचे अंडर वॉटर एलईडीचे लाईटचे 1 नग, सिया लाईट 1000 वॅटचे 16 नग, 400 वॅटचे 2 नग, हॅलोजन बल्ब, एक जनरेटर असे अनधिकृतपणे एलईडी मासेमारी करण्याचे साहित्य पकडण्यात आले। एलईडी मासेमारी केलेली अँकर केलेली ट्रॉल बोट, तिच्यावरती मोठ्या प्रमाणात एलईडी आहेत आणि मासेमारी त्याद्वारे इतर परसीन नौका आजूबाजूला मासेमारी करत असतात। आज दिनांक 17/12/2025 रोजी सागरी जलधी क्षेत्रामध्ये गस्त करत असताना माननीय मंत्री हितेशजी राणे साहेब यांच्या सक्त निर्देशानुसार एलईडी मासेमारीबाबत पाहणी करण्यात आली। त्या दरम्यान एक ट्रॉल नौका मोठ्या प्रमाणात एलईडी सह लाईट लावून उभी होती आणि त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 लाईट त्यांनी सबमर्सिबल लाईट टाकलेले होते, साधारणतः 1000 वॅटचे, आणि त्यासह जनरेटर आणि पुन्हा एक बोट अँकर केलेली ट्रॉल नौका 62 केव्ही आणि 25 केव्हीचे 2 जनरेटर असलेली जप्त करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अंतर्गत त्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे।